शासकीय अंदाजपत्रक 12वी अर्थशास्त्रातील आणखी एक महत्त्वाचा अभ्यास घटक जो की तुम्हाला कंपल्सरी यायलाच पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्नापेक्षाही कोणता एक महत्त्वाचा अभ्यास घटक तुम्हाला यायला पाहिजे तो म्हणजे शासकीय अंदाजपत्रक, ज्याला आपल्या डे टू डे भाषेमध्ये म्हणतात बजेट, जो दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये सादर करण्यात येतो. राईट. आता बजेटचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होते काय नाही ते तर आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार. बट सर्वात प्रथम जो तुमच्या पुस्तकातला हा एवढा पोर्शन दिलेला आहे, राईट, ह्या एवढ्या पोर्शन मधून तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह विचारण्यात येतात. राईट. त्यानंतर महसुली अंदाजपत्रक, भांडवली अंदाजपत्रक हे तुम्हाला फरक स्पष्ट करामध्ये विचारण्यात येतात. फरक स्पष्ट करा, महसुली अंदाजपत्रक म्हणजे काय आणि भांडवली अंदाजपत्रक म्हणजे काय. त्याच्यानंतर जे लघुत्तरी असेल, दीर्घोत्तरी मोठे मोठे प्रश्न असतील ते प्रश्न तुम्हाला विचारले जातात. अंदाजपत्रकाचे प्रकार जे असेल समतोल, शिल्कीचे, तुटीचे, जे की आपल्याला या व्हिडिओमध्ये नाही पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. आज आपल्याला डिस्कस करायचं की एक्झॅक्ट अंदाजपत्रक, ज्याला बजेट असं म्हणतात किंवा ज्याला दुसरं नाव आहे अंदाजपत्रकाला अर्थसंकल्प. एक्झाम मध्ये तुम्हाला अर्थसंकल्पाचे प्रकार स्पष्ट करा असं म्हणते. मग इन शॉर्ट हे तुम्हाला काय विचारले की बाबा अंदाजपत्रकाचे प्रकार तुम्हाला विचारत आहेत. तर आता इथं काय काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. जसं तुम्ही आम्ही दैनंदिन जीवनामध्ये घरामध्ये जेव्हा खर्च वगैरे करत असतात तर आपले आई वडील चेक करत असतात की दर महिन्याला आपल्याला उत्पन्न किती प्राप्त होत आहे, 50,000. तर त्या उत्पन्नातून आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीवर खर्च करायचा आहे येणाऱ्या महिन्यामध्ये. जसे की सिलेंडरसाठी 1000 रुपये असतील, घर भाड्यासाठी 3000 रुपये असतील, लाईट बिलसाठी 2500 रुपये असतील, घर खर्चासाठी 5000 रुपये असतील. असे एकूण किती खर्च आहे आणि आपल्याला एकूण किती उत्पन्न आहे हे अगोदरच ठरवल्या जातात. हे दरमहा ठरवण्यात येत असतं. राईट. तसंच भारत सरकार जे असते ते अगोदरच ठरवत असते की या वर्षभरामध्ये देशाला कोणत्या कोणत्या सोर्सेस मार्फत उत्पन्न प्राप्त होईल आणि ते प्राप्त झालेलं उत्पन्न वर्षभरात देशातील सरकार कोणत्या कोणत्या गोष्टीवर खर्च करणार आहे हे देशातील सरकारला संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडत असताना, बजेट मांडत असताना दरवर्षी देशाचे अर्थमंत्री जे करंट सिच्युएशन मध्ये निर्मला सीतारामन आहेत ते दरवर्षी बजेट सादर करतील. आता ऍट दिस मोमेंट जो व्हिडिओ मी बनवत आहे हा जानेवारी मध्ये बनवत आहे. सो येणाऱ्या 5 ते 10 दिवसामध्ये फेब्रुवारीची 1 तारीख येईल, त्या 1 ते 2 दिवसामध्ये बजेट जेव्हा सादर होईल त्यावेळेस तुम्हाला इनडायरेक्टली कळेल की देशातील सरकार कोणत्या कोणत्या गोष्टीवर खर्च करणार आहे, कोणत्या कोणत्या सोर्सेस मार्फत सरकार जास्तीत जास्त उत्पन्न सरकारला होणार आहे, कशाच्या किमती वाढणार आहेत, कशाच्या किमती कमी होणार आहेत, हे तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना कळून जाईल. आता येऊयात पुस्तकीतल्या भागावर. पुस्तकीमध्ये काय म्हटलेलं आहे चेक करा की अर्थसंकल्प हे वित्तीय प्रशासनाचे एक महत्त्वाचे साधन आहे, ज्यामुळे राज्यांचे सर्व आर्थिक व्यवहार नियंत्रित केले जातात. सर्व आर्थिक व्यवहार नियंत्रित केले जातात म्हणजे थोडक्यात काय की एकूण अर्थसंकल्पामध्ये राज्य कोणत्या कोणत्या गोष्टीवर येणाऱ्या वर्षभरात खर्च करणार आहे, राज्याजवळ एकूण किती पैसे आहेत आणि ते असलेल्या पैशापैकी कोणत्या कोणत्या गोष्टीवर पैसे खर्च केले जाणार आहेत हे नियंत्रित केले जाते. आगामी आर्थिक वर्षातील म्हणजे कंपल्सरी तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे 1 एप्रिल ते 31 मार्च, जो की आपल्या भारतातला आर्थिक वर्ष समजला जातो. राईट. आगामी आर्थिक वर्षातील अपेक्षित प्राप्ती आणि नियोजित खर्चाचे वित्तीय विवरण म्हणजे अंदाजपत्रक होय. आता जर तुम्हाला कोणी विचारलं की बाबा सांग अर्थसंकल्पाची व्याख्या सांग किंवा अंदाजपत्रकाची व्याख्या सांग, तर क्लिअर कट सांगून टाकायचं आगामी आर्थिक वर्षातील अपेक्षित प्राप्ती आणि नियोजित खर्च चे वित्तीय विवरण म्हणजे अंदाजपत्रक होय. आता आगामी आर्थिक वर्षातील म्हणलेलं आहे. आगामी आर्थिक वर्ष म्हणजे आता जेव्हा मी हा व्हिडिओ बनवत आहे तर त्यावेळेस फेब्रुवारी 2024 या महिन्यामध्ये भारताचे अर्थमंत्री बजेट सादर करतील. राईट. तर तो जो बजेट असेल तो येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी असेल. म्हणजेच कोणत्या आर्थिक वर्षासाठी? एप्रिल 24 मध्ये ते सादर करत आहेत. तर 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 पर्यंतचा तो अर्थसंकल्प असेल. राईट. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे की येणाऱ्या आगामी आर्थिक वर्षातील अपेक्षित प्राप्ती म्हणजे काय? रेव्हेन्यू, की येणाऱ्या 1 वर्षामध्ये देशाला कोणत्या कोणत्या गोष्टी मार्फत एकूण प्राप्ती होणार आहे आणि ते आलेले पैसे कोणत्या कोणत्या ठराविक गोष्टीवर, नियोजित प्रकल्पावर त्यांना खर्च करायचा आहे, याचे वित्तीय विवरण, याचे फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजेच काय होय
अंदाजपत्रक होय. व्याख्या क्लिअर झाली? डन. आता समोर काय सांगण्यात आलेलं आहे की भारतात 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत या एक आर्थिक वर्ष असते. भारताचा जो आर्थिक वर्षाचा फायनान्शियल इयरचा कालावधी असतो तो 1 एप्रिलला चालू होतो, 31 मार्चला संपतो, जो की ऑब्जेक्टिव्ह मध्ये अनेक वेळा विचारण्यात येतं. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, भारताची जी राज्यघटना आहे कलम 112 अंतर्गत शासकीय अंदाजपत्रकाची तरतूद आहे. भारत सरकारच्या प्रत्येक अंदाजपत्रकात 7 अंदाजपत्रकीय दस्तऐवजांद्वारे सार्वजनिक वित्त व्यवहाराचा तपशीलाचे वर्णन केले जाते. आता भारताची जी राज्यघटना आहे, ज्या घटनेवर एकूण देशातील राज्यकारभार चालत असतो, तर त्या राज्यघटनेतील कलम 112 मध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की ओव्हरऑल भारत सरकारच्या प्रत्येक अंदाजपत्रकात 7 अंदाजपत्रकीय दस्तऐवजांचा सार्वजनिक वित्त व्यवहारांचा तपशिलाचे वर्णन केले जाते. याच्यामध्ये 7 प्रकारचे दस्तऐवज असतात, ज्या दस्तऐवजांमध्ये काय स्पष्ट केलं जाते की सार्वजनिक वित्त व्यवहारांच्या तपशिलाचे वर्णन केले जाते. म्हणजे सरकारनं जेही वर्षभरात केलेले सार्वजनिक व्यवहार आहेत, सार्वजनिक व्यवहार कोणता आहेत? शासनामार्फत केलेला खर्च, शासनाला कराद्वारे प्राप्त झालेलं उत्पन्न, शासनाला करेत्तर उत्पन्नाद्वारे प्राप्त झालेले उत्पन्न, शासनाला ओव्हरऑल कोणत्या सार्वजनिक खर्चावर शासनाचा खर्च केला जातो, या सर्व गोष्टीची नोंद या 7 अंदाजपत्रकीय दस्तऐवजांद्वारे वर्णन केले जाते. आता सेकंड पॅराग्राफ मध्ये इथे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की अंदाजपत्रक हा शब्द बजेट, अंदाजपत्र म्हणजे ज्याला इंग्लिश मध्ये बजेट म्हणतात, फ्रेंच भाषेतील आता याचं प्रोनाउन्सिएशन तुम्ही जर गुगल वर जाऊन केलात, तिथं प्रेस केलात आणि फ्रेंच सिलेक्ट केलात, तर त्याचं प्रोनाउन्सिएशन येतो बुजेट. त्याचं प्रोनाउन्सिएशन काय येतो? बुजेट. काय अशा पद्धतीनं बुजेट, राईट. आता हे बुजेट म्हणजेच काय, तर फ्रेंच मॅजिशियन्स, फ्रेंच मध्ये जे स्टेजवर जादुई कलाकार वगैरे असतात, जे कला वगैरे सादर करत असतात, तर ते कला सादर करत असताना त्यांच्याजवळ एक पिशवी असते. त्या पिशवीमधून कधी त्यांनी कबूतर काढत असतात आणि कबुतराचं रूपांतर त्या चमकीच्या बॉल मध्ये करत असतात, कधी त्या पिशवीमध्ये एखादी एक वस्तू टाकून त्याची दुसरी वस्तू करत असतात. म्हणजे बुजेट या शब्दाचा अर्थ, शब्दशः अर्थ जर पाहायला गेलं तर जादूची पिशवी होते. तसेच देशातील जे अर्थमंत्री आहेत, तुम्ही जर कधी व्हिडिओ मध्ये वगैरे बघितला असाल, तर अनेक वेळा बजेट सादर करत असताना, राईट, बजेट सादर करत असताना अनेक वेळा त्यांच्या हातामध्ये एक सूटकेस असते आणि सूटकेसद्वारे त्याच्यामध्ये सर्व डॉक्युमेंट असतात, राईट. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक फोटो दाखवतो. जस्ट मिनिट घे ना. राईट, हे बघा अशा प्रकारची एक लाल कलरची डॉक्युमेंट फाईल असते, राईट. तुम्ही जर इथं बघत असाल तर त्या डॉक्युमेंट फाईल मध्ये सर्व गोष्टी असतात, जे की निर्मला सीतारामन जे आहेत ते देशासमोर येऊन, हा एक डॉक्युमेंटेज फाईल असतं, राईट. इथे दिसायला ना, राईट. आता हे डॉक्युमेंट फाईल असतं ज्याच्यामध्ये काय आहे कोणालाच माहित नसतं, शिवाय अर्थसंकल्पामध्ये जेही अर्थशास्त्र तज्ञ आहेत त्यांच्या. त्यानंतर ते निर्मला सीतारामन जी येतात, बजेट सादर करतात आणि मग बजेटमध्ये सगळ्या देशांना माहित होती की कशाचे भाव वाढणार आहेत, कशाचे भाव कमी होणार आहेत. आता उदाहरणार्थ निर्मला सीतारामनजीनं असं डिसाईड केलं समजा की येणाऱ्या आर्थिक वर्षभरामध्ये सोलार पॉवर एनर्जीवर देशातला 5% पैसा खर्च होणार आहे. मग आता अशा वेळेस काय होतात, जेवढेही सोलार पॉवर एनर्जीनं बनवणारे कंपनीज आहेत त्यांचे स्टॉक, त्यांचे शेअर मार्केटचे प्राइस आहेत ते एकदम मोठ्या प्रमाणावर जातात. समजा निर्मला सीतारामन यांनी म्हणलं की 2024च्या अर्थसंकल्पामध्ये देशातल्या एकूण संपत्तीपैकी 15% संपत्ती किंवा सरकारला प्राप्त होणाऱ्या एकूण संपत्तीपैकी 15% संपत्ती रेल्वे विकासावर लागणार आहे. मग रेल्वेशी संबंधित जेही स्टॉक असतील, RIFC असेल किंवा RVNL असेल, आयरकॉन असेल, तित्ताग्रह रेल सिस्टम असतील, असे जे सर्व स्टॉक आहेत यांच्या किमती
असं गगनाला भेटतील, राईट. त्याच्यामुळे बजेट हा इम्पॉर्टंट आहे. जेही स्टुडंट इन फ्युचर मध्ये शेअर मार्केटमध्ये जाणार आहेत त्यांच्यासाठी फायद्याचा असेल. आता बुजेट या शब्द म्हणजे काय, जादूची पिशवी, ज्याच्यामध्ये काय असतं कोणालाच माहित नाही. तसेच या डॉक्युमेंट फाईल मध्ये काय असतं ते कोणालाच माहित नसतं, त्यामुळे ह्याला बजेट असं म्हटलं जातं, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. याचा अर्थ पिशवी किंवा पाकिट असा होतो, असं पुस्तिकेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. ज्यात सरकारच्या आर्थिक धोरणांविषयी तपशील असतो. या सर्व आर्थिक योजना किंवा वित्तीय धोरणे सरकारी महसूल आणि सरकारच्या खर्चाच्या स्वरूपात असतात. याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, आता ह्या बजेटमध्ये एक्झॅक्ट काय काय असतात, सरकारच्या आर्थिक धोरणांविषयी तपशील असतो. आर्थिक धोरणांविषयी तपशील म्हणजेच काय, की इन फ्युचर मध्ये सरकार कोणत्या कोणत्या गोष्टीवर खर्च करणार आहे, किती प्रमाणात खर्च करणार आहे, कोणत्या कोणत्या गोष्टीवर सरकार कमी खर्च करणार आहे, याच्याविषयी इन डिटेल माहिती असते. त्याचबरोबर या आर्थिक योजना किंवा वित्तीय धोरणे सरकारी महसूल आणि सरकारी खर्चाच्या स्वरूपात असते. आता महसूल आणि खर्चाच्या स्वरूपात म्हणजेच काय, महसूल इन द सेन्स हे सर्व धोरणे जे आहेत ते सरकारला, ह्या सर्व धोरणामुळे सरकारला एक्झॅक्ट किती रुपये महसूल प्राप्त होत आहे, महसूल म्हणजेच काय, रेव्हेन्यू, सरकारला किती रुपये प्राप्त होत आहे आणि त्या प्राप्त झालेल्या रुपयामधून सरकार कोणत्या कोणत्या गोष्टीवर किती खर्च करणार आहे याच्या स्वरूपात असते. त्याच्यानंतर नेक्स्ट माहिती तुम्हाला सांगण्यात आलेला आहे, अंदाजपत्रकाचे काही प्रकार सांगण्यात आलेला आहे. पहिले प्रकार सांगण्यात आलेला आहे महसुली व भांडवली अंदाजपत्रक. ह्याच्यामध्ये सर्वात पहिले सांगण्यात आलेले आहेत महसुली अंदाजपत्रक. आता सर्वात पहिला महसूल म्हणजे काय, महसूल कशाला म्हणतात, सर्वसामान्य नागरिकांमार्फत अनेक वेळा सरकारद्वारे सर्वसामान्य नागरिकांकडून सरकारला पैसे जातात. उदाहरणार्थ कराद्वारे जातात, करेत्तर उत्पन्नाशिवाय सुद्धा सरकारला पैसे जातात. त्याचबरोबर आपण बघितलेलं आहे की शासनाच्या उत्पन्नाचे स्रोत कोणते कोणते आहेत, भेटी, अनुदाने, विदेशी बँकांकडून घेतलेले कर्ज किंवा देणग्या, याद्वारे सरकारला पैसे जमा होतात, राईट. तर त्याच्याविषयी माहिती तुम्हाला महसुली अंदाजपत्रकामध्ये सांगितलेला आहे. आता हा पॉइंट तुम्हाला फरक स्पष्ट करामध्ये येतो. तर काहीही करून तुम्हाला काय करायचे, महसुली अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रकामध्ये दोन फरक स्पष्ट करा, तुम्हाला माहित पाहिजे. ओके, सर्वात पहिले आपण फोकस करूया की एक्झॅक्ट महसुली अंदाजपत्रक म्हणजे काय. इथे काय सांगण्यात आलेलं आहे की महसुली अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न आणि महसुली खर्चाचा समावेश होतो. महसुली प्राप्तीचे विभाजन, आता नीट लक्ष द्या. सर्वात पहिला महसुली जो अंदाजपत्रक असतो त्या महसुली अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च असतो. आता महसुली उत्पन्न म्हणजे काय, शासनाला, नीट लक्ष द्या, विविध स्त्रोतांमार्फत जे पैसे शासनाजवळ येतात ते आलेले पैसे शासन त्याला नाव देते महसुली उत्पन्न. क्लिअर. त्या प्राप्त झालेल्या उत्पन्नातून शासन कोणत्या कोणत्या गोष्टीवर खर्च करणार आहे त्याला म्हणतात महसुली खर्च. आता तुम्हाला प्रश्न पडेल की सर शासनाला तर अनेक स्त्रोतांमार्फत उत्पन्न प्राप्त होतात, मग एक्झॅक्ट महसुली उत्पन्नामध्ये कोणत्या कोणत्या स्त्रोतांचा उत्पन्नाचा समावेश होतो. तर सर्वात पहिला महसुली प्राप्तीचे विभाजन. आता शासनाला मिळणारी जी महसुली प्राप्ती आहे त्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो, कर आणि करेत्तर उत्पन्नात होते. इथे सर्वात पहिले काय सांगण्यात आलेलं आहे, कर उत्पन्नात उत्पन्न कर, कंपनी कर इत्यादी करांचा समावेश होतो. तर महसुली खर्चात करेत्तर उत्पन्नातील कर्जावरील व्याज, गुंतवणुकीवरील लाभांश, राज्यांनी दिलेले अनुदाने व इत्यादी सहाय्य निधी इत्यादी सहाय्य अनुदाने व सहाय्य इत्यादींचा समावेश होतो. आता थोडंसं व्यवस्थित लक्षात घ्या, हा एवढा पोर्शनच आहे तो तुम्हाला कन्फ्यूज करणार आहे. सर्वात पहिले मी तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे की महसुली अंदाजपत्रक म्हणजे थोडक्यात काय, महसुली अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न आणि महसुली खर्चाचा समावेश होतो. सर हे क्लिअर झालेलं आहे. त्यानंतर महसुली प्राप्तीचे विभाजन कर आणि करेत्तर उत्पन्नामध्ये होते. आता शासनाला मिळणारी जी प्राप्ती आहे ते दोन प्रकारची प्राप्ती आहे, एक कराद्वारे प्राप्ती आणि एक करेत्तर उत्पन्नाद्वारे प्राप्ती. सर एक कराद्वारे प्राप्ती म्हणजेच काय की कोणत्याही मोबदल्याशिवाय सर्वसामान्य नागरिक शासनाला जे सक्तीचे देणे असलेले पैसे असतात त्याला शासन काय म्हणते, कर. कराद्वारे शासनाला पैसे प्राप्त होतात. आता
कराच्या व्यतिरिक्त सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना शासनाला पैसे द्यावे लागतात. त्याला करेत्तर उत्पन्न म्हणतात, ज्याच्या बदल्यात ते पैसे दिल्यामुळं शासनाकडून कोणती ना कोणती वस्तू किंवा सेवा सर्वसामान्य नागरिकांना मिळत असते. याला काय म्हणतात? करेत्तर उत्पन्न. राईट. हे दोन प्रकारेद्वारे शासनाला महसुली प्राप्ती मिळते. शासनाला मॅक्सिमम प्राप्ती किंवा पैसे कुठून मिळतात? एक तर कराद्वारे मिळतात किंवा करेत्तरद्वारे मिळतात. आता हा विभाजन शब्द इथं का आलेला आहे? तुमच्या पुस्तिकेमध्ये एक तक्ता आहे, राईट. त्या तक्ताचा जो पेज क्रमांक आहे मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो. तक्त्याचा पेज क्रमांक तुमच्या पुस्तकात 71 वर सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये सार्वजनिक उत्पन्नाची विभागणी दोन विभागात केलेला आहे, एक करद्वारे आणि एक करेत्तरद्वारे. तेच इथं सांगण्यात आलेलं आहे. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे? आता जो कर असतो, राईट, करामध्ये कशा कशाचा समावेश होतो? उत्पन्न कर म्हणजे सर्वसामान्य जो व्यक्तीने उत्पन्न कमवलं त्याच्याद्वारे मिळणारा उत्पन्न, कंपनीवरील कर, संपत्तीवरील कर तुम्हाला द्यावा लागतो त्याच्यामध्ये, इत्यादी करांचा समावेश होतो. तर महसुली खर्चात करेत्तर उत्पन्नात कर्जावरील व्याज, गुंतवणुकीवरील लाभांश, राज्यांना दिलेले अनुदाने, सहाय्य निधींचा समावेश होतो. आता जो महसुली खर्च असतो जो शासनामार्फत करण्यात येतो, त्या खर्चात एक्झॅक्ट कोणत्या कोणत्या गोष्टीवर शासन खर्च करण्यात येते? तर सर्वात पहिले सांगण्यात आलेलं आहे की शासन ज्या ज्या लोकांकडून कर्ज घेते, मी तुम्हाला सांगितलं होतं शासनाचे जे सार्वजनिक उत्पन्नाचे स्रोत आहेत त्याच्यामध्ये कर्ज एक आहे, राईट, जो शासनाला करेत्तरद्वारे उत्पन्न मिळत असते. अधिक माहितीसाठी मी तुम्हाला एक फोटो दाखवतो म्हणजे तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना कव्हर होऊन जाते. आता हे शासनाला प्राप्त होणारे उत्पन्न आहेत, चेक करा, राईट. आता शासन काय करत असते? अनेक वेळा कर्ज घेत असते. आता हे कर्ज कुठून घेत असते? विदेशी व्यापारी बँकाकडून घेत असते, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पैसे वगैरे घेत असते. तर अशा घेतलेल्या कर्जावर शासनाला काय परतफेड करावं लागते? सर या सर्व कर्जांवर शासनाला व्याज परतफेड करावं लागते. कशाची परतफेड करावं लागते? व्याजाची परतफेड करावं लागते. त्यामुळं ती जी खर्च आहे त्याचा खर्च महसुली खर्चामध्ये समाविष्ट होतो. त्याचबरोबर राज्यांना दिलेली अनुदाने, राज्यांना दिलेली अनुदाने म्हणजेच काय? राज्यांना दिलेली अनुदाने मीन्स अनेक वेळा सरकार मार्फत राज्यांना अनुदान देण्यात येतं, ग्रांट देण्यात येतं, प्रत्येक राज्याला पैसे वगैरे द्यावे लागतात, देणग्या द्यावे लागतात. तर ते सुद्धा शासनाच्या महसुली खर्चामध्ये समाविष्ट होतो. काय कशा कशाचा समावेश होतो? उत्पन्नात कर्जावरील व्याज, राज्यांना दिलेली अनुदाने आणि गुंतवणुकीवरील लाभांश. आता गुंतवणुकीवरील लाभांश म्हणजे काय? जसं की आता माझ्याजवळ रेल्वेचे काही शेअर्स आहेत, स्टॉक्स आहेत, राईट. आता माझ्या सारख्याच अनेक जणांजवळ शेअर मार्केटमध्ये शासनाकडे पैसे गुंतवलेले आहेत. आता या गुंतवणुकीवर शासनाला काय द्यावं लागतं? लाभांश द्यावा लागतो वर्षाच्या शेवटी. जेवढेही शेअर्स आहेत एका शेअरवर 5 रुपये, 4 रुपये, 10 रुपये शासन काय करत असते? लाभांश देत असते. हा लाभांश सुद्धा शासनासाठी काय असतो? खर्च असतो. गुंतवणुकीवरील लाभांश म्हणजे काय? तुम्ही जर एका सरकारी क्षेत्रामध्ये पैसे गुंतवलात तर सरकारला तुम्हाला लाभांश द्यावा लागतो आणि तो लाभांश सरकारसाठी महसुली खर्च असतो. व सहाय्य इत्यादींचा समावेश असतो. सहाय्य म्हणजे काय? शासनामार्फत अनेक राज्यांना किंवा जिथं जिथं आपत्ती वगैरे व्यवस्थापन झालं किंवा दुर्घटना घडली, ऍक्सिडेंट झालं तर प्रत्येक कुटुंबाला सहाय्य निधी देण्यात येते. अनेक वेळा तुम्ही इंटरनेटवर किंवा बातम्यांमध्ये बघत असता की बस अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आणि त्या बस अपघातामध्ये मृत्यू झाल्यामुळे शासनाकडून त्या प्रत्येक मृत्यूच्या परिवाराला 5 लाखाची तातडीची आर्थिक निधी, अर्थसहाय्य निधी देण्यात येते. ते सर्व शासनासाठी काय असतात? महसुली खर्च असतात, राईट. इथपर्यंत क्लिअर झालं? सर्व गोष्टी इन डेप्थ मध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला कळले असतील. त्याच्यानंतर येतात भांडवली अंदाजपत्रक. आता हे एक्झॅक्ट भांडवली अंदाजपत्रक म्हणजेच काय? चेक करा. भांडवली अंदाजपत्रकात भांडवली उत्पन्न व भांडवली खर्च मांडलेले असतात. आता भांडवली उत्पन्न आणि भांडवली खर्च म्हणजे काय ते समजून घ्या. म्हणजे इन शॉर्ट कॅपिटल एक्सपेंडिचर आणि कॅपिटल रेव्हेन्यू, ओके. आता किंवा कॅपिटल इन्कम म्हणू शकता, ओके. आता याच्यामध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे? शासनाचे भांडवली उत्पन्न म्हणजे आता शासनाला भांडवली उत्पन्न कुठून मिळत असते? एक्झॅक्ट शासनाला भांडवली उत्पन्न कुठून मिळत असते? मध्यवर्ती बँका आणि लोकांकडून घेतलेले कर्ज, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाच्या समभागाची विक्री करून
मिळालेले उत्पन्न. उदाहरणार्थ नीट लक्ष द्या, मध्यवर्ती बँकेला जे पण फायदा होतो ते गव्हर्नमेंटच असते, कारण गव्हर्नमेंट रिझर्व्ह बँकेत हा कोणाची बँक आहे? रिझर्व्ह बँक ही देशाची सर्वोच्च स्तरावरील बँक असते. त्याच्यावर मालकी हक्क इनडायरेक्टली कोणाचा असतो? सरकारचा असतो. त्यानंतर लोकांकडून घेतलेली कर्ज, सर्वसामान्य लोकांकडून जे कर्ज घेत असते शासन, त्याच्याद्वारे सुद्धा सरकारच्या उत्पन्नात वाढ होत असते. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाच्या समभागाची विक्री. आता रेल्वे जो आहे तो एक सार्वजनिक क्षेत्र आहे, राईट. त्याला खाजगी क्षेत्रामध्ये ऍड करण्यात आले नाही. तर रेल्वेचे सुद्धा IRCTC चे स्टॉक्स आहेत, राईट. त्या सर्व समभागाची विक्री करून शासनाला पैसे येत असतात शेअर्स थ्रू, राईट, मिळालेले उत्पन्न. त्याचबरोबर विदेशी शासन आणि संस्थांकडून मिळालेली कर्ज, विदेशी शासन आणि संस्थांकडून मिळालेली कर्ज, जसे की जपानच्या सरकारकडून भारताला 500 कोटीचा बुलेट ट्रेनसाठी कर्ज मिळालेलं आहे 50 वर्षासाठी. त्याचबरोबर अनेक जे फॉरेन इन्स्टिट्यूशन असतात त्याद्वारे सुद्धा शासनाला कर्ज मिळत असतात. आणि विशेष ठेवी म्हणजेच काय? तुमच्यापैकी अनेक जणांना माहित असेल की PF निधी, ज्याला प्रोव्हिडंट फंड म्हणतात, जेवढेही शासकीय कर्मचारी आहेत किंवा कॉर्पोरेट सेक्टर मधले कर्मचारी आहेत, त्या सर्वांच्या जेवढीही पगार असेल 50,000, तर 50,000 पैकी 2-2.5 टॅक्स कटत असेल, त्याच्यानंतर 5,000 जे आहे ते PF कटत असते. म्हणजे दर महिना त्याच्या पगारीतून 5,000 रुपये जात असतात आणि ते प्रोव्हिडंट फंडचे पैसे शेवटी मिळत असतात. मग तोपर्यंत ते पैसे कोणाजवळ असतात? शासनाजवळ असतात. तर अशा ठेवीच्या स्वरूपात सुद्धा शासनाजवळ पैसे येत असतात. आता हे झालं शासनाला प्राप्त होणारे भांडवली उत्पन्न. आता नेक्स्ट तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे भांडवली खर्च, जे शासनामार्फत करण्यात येतो. कोणत्या कोणत्या गोष्टीवर शासनामार्फत खर्च करण्यात येतो? तर सर्वात पहिला भांडवली खर्चात शासनाचा विकास प्रकल्पातील खर्च. आता देशाचा जर विकास करत असेल तर रस्ते चांगले पाहिजे, पाणी पुरवठा चांगला पाहिजे, वीज पुरवठा चांगला पाहिजे. तर ह्या सर्व विकास कामासाठी शासनाकडून जो खर्च करण्यात येतो त्याचा समावेश भांडवली खर्चात येतो. त्याच्यानंतर गुंतवणुका, शासन त्यांचे पैसे विविध सेक्टरमध्ये गुंतवत असते. राज्य शासनाला शासकीय कंपन्या, महामंडळे आणि इतर घटकांना दिलेली कर्जे इत्यादीचा समावेश होतो. राज्य शासन म्हणजे काय? प्रत्येक राज्याचं शासन, शासकीय गव्हर्नमेंटच्या काही कंपन्या असतात. त्यानंतर महामंडळे असेल, जसे की ST महामंडळे असते, त्यानंतर विमा, आयुर्विमा महामंडळ वगैरे असते. या सर्वांना सुद्धा शासनामार्फत पैसे वगैरे देण्यात येतात. म्हणजे थोडक्यात देशातली पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी, देशातील सुशासन, प्रशासन या सर्व गोष्टींवर देखरेख करण्यासाठी शासनामार्फत अनेक वेळा पैसे खर्च करण्यात येतात. या खर्चाचा समावेश भांडवली खर्चामध्ये होत असतो. याशिवाय सामाजिक आणि सामुदायिक विकासावरील खर्च, संरक्षण, सर्वसाधारण सेवावरील खर्च इत्यादीचा समावेश होतो. जे सुरुवातीला आपण बघितला होता, शासनाच्या खर्चात वाढ होण्याची कारणे म्हणा किंवा शासन कोणत्या कोणत्या गोष्टीवर खर्च केला जातं, महसुली खर्च बघितला, भांडवली खर्च आपण बघितला, त्या सर्व गोष्टींचा समावेश याच्यामध्ये होत असतो, राईट. आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना प्रश्न पडते की सर एक्झामला जर आलं तर प्रश्न लिहायचं कसं? जसे की उदाहरणार्थ महसुली अंदाजपत्रकामध्ये जो महसुली खर्च करण्यात येतो तो कशावर करण्यात येतो? महसुली खर्च जो आहे तो कशावर करण्यात येतो? महसुली खर्च चेक करा. जस्ट 1 सेकंड. ओके, याचा थोडा इश्यू आहे, मी सांगतो. महसुली खर्च कशावर करण्यात येतो? कर्जावरील व्याज, गुंतवणुकीवरील लाभांश, राज्यांना दिलेली अनुदाने व सहाय्य इत्यादी गोष्टीवर महसुली खर्च करण्यात येतो. भांडवली खर्च कशावर करण्यात येतो? भांडवली खर्च विकास प्रकल्पातील खर्च, राज्य शासनाला दिलेला खर्च, शासकीय कंपनी, महामंडळे, सामाजिक सामुदायिक विकासावरील, संरक्षण, सर्वसाधारण सेवावरील खर्च, हा खर्च भांडवली खर्च असतो. दोन्ही खर्च दोन वेगवेगळ्या गोष्टीवर करण्यात येत असतात. त्याच्यानंतर महसुली उत्पन्न आणि भांडवली उत्पन्न हे कशातून प्राप्त होते? हे दोन्ही उत्पन्न कोणत्या कोणत्या गोष्टीतून प्राप्त होतात आणि दोन्ही प्राप्त झालेले उत्पन्न कशावर खर्च करण्यात येतात, एवढं जरी लिहिलं तर मोर दॅन इनफ आहे, राईट. डन. पुढचा जो व्हिडिओ असेल, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत समतोल अंदाजपत्रक.
तुटीचे अंदाजपत्रक आणि शिल्कीचे अंदाजपत्रक. प्रत्येक 3 अंदाजपत्रकावर 3 सेपरेट व्हिडिओज असतील, ज्याच्यामध्ये इन डेप्थ सर्व गोष्टी मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अर्थशास्त्रातल्या प्रत्येक टॉपिकवर व्हिडिओज ऑलरेडी चॅनलवर अपलोड आहेत. एक वेळेस व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पहा तर तुमचा आवडता युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. डोंट फॉरगेट टू लाईक द व्हिडिओ आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरायचं नाही.